नमस्कार मित्रांनो. आज आपण लडाखमध्ये सुरू असलेल्या लोकांच्या संघर्षासंदर्भात चर्चा करणार आहोत. माझं नाव अनंत कदम. आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. गेल्या 2 दिवसापूर्वी लडाखमध्ये एक अभूतपूर्व संघर्ष उभा राहिला आहे. लडाखचे काही लोकं स्थानिक मागण्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करत आहेत. आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला लोकशाही मार्गाने आपला हक्क मिळवण्याच्या दृष्टीने आंदोलन करणं किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवणं, हा त्यांचा अधिकार आहे. लडाखमधल्या लोकांनी देखील अशा पद्धतीने शांततेत आंदोलन गेले 15 दिवस सुरू ठेवलेलं होतं. परंतु 2 दिवसापूर्वी शांत डोंगररांगांमध्ये सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये एक वेगळा संघर्ष उभा राहिला आहे. लोकशाही मार्गाने आपले हक्क मिळवण्याच्या आंदोलनाला दुर्दैवाने हिंसक वळण लागले आणि हा संघर्ष उभा राहिला. खरं तर संविधानावर विश्वास ठेवणारा कोणताही भारताचा नागरिक हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही किंवा देऊ शकत नाही किंवा हिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा ही लोकशाही राष्ट्रामध्ये अपेक्षित नाही. भारताच्या समृद्ध सामाजिक परंपरेला खऱ्या अर्थाने हे भूषणावं नाही. पण शेवटी प्रश्न असा उभा राहतो, की हिंसा का झाली आणि लोक रस्त्यावर का उतरले? खरं तर या उद्रेकामध्ये एक दीर्घकालीन असंतोष दडलेला आहे. लडाखचे लोक अनेक वर्षापासून स्वतंत्र राज्य आणि 6व्या अनुसूचीतील हक्कांची मागणी करतायत. स्थानिक नोकऱ्या, जमीन हक्क, पर्यावरणाचे संरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व याबाबतीत त्यांना राजकारण्यांकडून निवडणुकींच्या दरम्यान जी आश्वासनं देण्यात आली होती, ती पूर्ण न झाल्यामुळे खरं तर हे आंदोलन उभं राहिले. खरं तर ही आश्वासनं का पूर्ण नाही झालीत, यापेक्षा ही अशी न पाळता येणारी आश्वासने दिली का गेली, हा मोठा प्रश्न आहे. आणि ही आश्वासनं दिली गेल्यामुळे आणि ती न पाळल्यामुळे लोकांचा संयम सुटला होता. लोकशाही मार्गाने 15 सप्टेंबर रोजी स्थानिक शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. या उपोषणाची पार्श्वभूमी आणि प्रश्न माहीत असून देखील शासन प्रशासनाने कोणतीच ठोस मध्यस्थी किंवा हस्तक्षेप केला नाही. खरं तर हा मोठा प्रश्न मनासमोर उभा राहतो. जेव्हा उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आणि शासन आपल्याकडे लक्ष देत नाही, असे समजले, तेव्हा लोकांची संतापाची लाट उसळली. सुरुवातीला शांततेत सुरू असलेले हे आंदोलन नंतर हिंसेकडे वळले. सरकारी कार्यालयांना आणि भाजपच्या कार्यालयाला देखील आग लावली. पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी टिअर गॅस, लाट्या आणि काही ठिकाणी गोळीबारही केला. यामध्ये किमान 4 जणांचा मृत्यू आणि 70हून अधिक लोक जखमी झाले, असं माध्यमांचे अहवाल सांगतात. इतक्या मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होणं, हे कोणत्याही लोकशाही राज्यासाठी वेदनादायक बाब आहे. परंतु यात एक गोष्ट चांगली झाली, की पुढील अनर्थ टाळण्यासाठी आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले आणि खऱ्या अर्थाने ही कृतीच लडाखमधील शांतताप्रिय लोक आणि त्यांची अहिंसक दृष्टी दाखवून देते. या हिंसेला कारणीभूत
हिंसा करणारे की त्यांची दखल न घेणारे हा मोठा यक्षप्रश्न आहे. आंदोलनाला एवढे दिवस का दुर्लक्षित केले गेले? जर सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने सुरुवातीलाच योग्य पद्धतीने संवाद साधला असता, तर परिस्थिती एवढी गंभीर झाली असती? हे मुद्दे आहेतच. खरं तर हे आंदोलन सरकार विरोधात नाही, तर त्या राजकीय नेत्यांविरुद्ध आहे, ज्यांनी मतांच्या लालसेपोटी भरमसाठ आश्वासने दिली आणि त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे हा संघर्ष एक गंभीर इशारा आहे, तो राजकारण्यांसाठी. राजकीय नेतृत्वाने मतदारांना गृहीत धरून दिलेली खोटी वचने केवळ लोकांचा विश्वासच नाही, तर शांततेलाही धोक्यात आणतात. ही वचने पाळायची नाहीत, तर ती देता का? आणि हेच नेते आंदोलन कसे चुकीचे आहे, त्यांना कोणीतरी चितावणी दिली असेल, हे लोक कसे देशविरोधी आहेत, अशी गरळ देखील ओकतील. पण आता ती चालणार नाही, कारण लोक आता शहाणे झालेत. या आंदोलनाच्या दृष्टीने आणखी एक गंभीर पैलू आहे. लडाख हा भारताच्या 2 संवेदनशील सीमेवर वसलेला भाग आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर. अशा परिस्थितीत येथे आंदोलन हिंसात्मक होणं हा केवळ स्थानिक प्रश्न नसून राष्ट्रीय सुरक्षिततेचा देखील प्रश्न आहे. मग पुन्हा पुन्हा प्रश्न सतावत राहतो, की सरकारने एवढ्या संवेदनशील भागातील या चळवळीला सुरुवातीपासून गंभीरतेने का घेतले नाही? एवढी निष्काळजी का अवलंबली गेली? ही घटना घडल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्य केलेली आहेत. काहींना असं मत आहे, की हे आंदोलन नसून काही स्वयंसेवी संस्थांचं कारस्थान आहे. त्याच्या पाठीमागे परदेशी शक्ती आणि परदेशी पैसा आहे. शिवाय या आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या लोकांच्या संदर्भात वेगवेगळी चुकीची माहिती प्रसार करण्याचं काम अशा वक्तव्याने होतं. खरं तर जागतिकीकरणानंतर अशा पद्धतीच्या लोकांच्या अधिकारांवर भाष्य करणारे किंवा लोकांच्या अधिकारांसंदर्भात आंदोलनं करणाऱ्या लोकांना नक्सली किंवा देशविरोधी किंवा विकासविरोधी अशा पद्धतीने डिवचलं जातं किंवा असे त्यांच्यावर आरोप केले जातात. मला वाटतं असे आरोप खूप जबाबदारीने करायला पाहिजेत आणि त्यातून एक वेगळं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. खरं तर आपण कोणासंदर्भात बोलतोय? कशा संदर्भात बोलतोय? हे या नेत्यांनी विचारात घ्यायला हवं. आपल्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी आंदोलन करणं हा भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. तो अधिकार कोणी वापरला तर त्याला देशद्रोही किंवा देशविरोधी किंवा विकासविरोधी म्हणणं हे तद्दन मूर्खपणाचं लक्षण आहे. या सगळ्या वक्तव्यातून प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक चिघळेल याची भीती वाटते. त्यामुळे भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने संवेदनशील अशा या प्रदेशामध्ये शांतता आणि लोकांचं मत काय हे समजून घेणं आणि त्या पद्धतीने धोरणं आखणं हे मला वाटतं शासनाची आता मोठी जबाबदारी आहे. आपल्या चुका झाकण्यासाठी आंदोलनांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे पूर्वीपासून सुरू आहे. हा रिजिम नव्हे तर याच्या अगोदरच्या रिजिम्सने असंच केले. परंतु आता जी गरज आहे, की लोकं काय म्हणतात, लोकांना काय हवंय, लोकांचे प्रश्न काय आहेत, हे समजून घेऊन त्याच्यावर योग्य धोरणं आणि कार्यक्रम राबवणं, त्या पद्धतीची प्रक्रिया राबवणं, हे मला वाटतं देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अशी अनावश्यक वक्तव्य टाळून लोकांसोबत लोकांशी चर्चा करून कसा प्रश्न सोडवता येतील, या संदर्भात नेत्याने विचार करा. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी काही बाई बरगळू नका, ही नेत्याने माझी विनंती आहे. आजची घटना ही फक्त लडाखसाठी नाही, तर संपूर्ण देशातील राजकीय नेतृत्वासाठी इशारा आहे.
जनतेच्या मागण्या आणि समस्यांकडे वेळेवर लक्ष न दिल्यास त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. खोटी आश्वासने आणि अपूर्ण वचने राजकीय व्यवस्थेला हादरा देऊ शकतात, हे या निमित्ताने समोर आलेलं आहे. या संदर्भात आपली काय मतं आहेत? आपण कमेंटमध्ये लिहा. अजून सविस्तर व्हिडिओ अपेक्षित असेल, तर तसंही कमेंटमध्ये लिहा. थोड्याच दिवसात आपण तोही करू. तूर्तता या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटू नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.